जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्ही पाहताय मराठी मसाला. महत्वाची बातमी. शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर बसलाय मुंबईत सर्वात मोठा हादरा. तर इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय. मित्रांनो, सविस्तर बातमी बघूया. या जिंकून आलेल्या नगरसेवकांना 6 वर्षाची बंदी, तर 20 जणांचं काय होणार? बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारावर सर्वात मोठी टांगती तलवार. नेमकं काय म्हटलंय? 6 वर्षांची बंदी की त्यांच्या सगळ्याच उमेदवारांना बसावं लागणार घरी? या घडीची मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमधून आलेली सगळ्यात मोठी खबरबात. तर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा फटका. मित्रांनो, महाराष्ट्राच्या आपण राजकारणामध्ये पाहतोय की उमेदवार खरेदी करून सध्या बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत. मात्र याला सगळ्यात मोठा फटका बसलाय भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला. कारणही तसंच आहे की निवडून येणाऱ्या उमेदवारावरती 6 वर्षाची बंदी येणार का? 20 जणांचे काय होणार आणि 5 जणांचे काय होणार? बघूया सगळी महत्वाची सविस्तर अपडेट. राज्याच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची बातमी सध्या. मित्रांनो, महाराष्ट्रात काय चाललंय? आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही, का हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे? अशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांमध्ये सुरू आहे. राज्यात लोकशाही प्रस्थापित राज्य आहे का? संविधानानं राज्य चालतंय का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मतदार विकत घेतले जात होते. 5,000, 10,000 रुपयांना एखादं मत विकत घेतलं जात होतं, जाऊ शकत होते. आता मात्र थेट उमेदवारच विकत घेतले जात असल्या कारणाने 5-5 कोटी, 10-10 कोटी उमेदवार जर विकत घेतले तर महाराष्ट्रासह देशभरात निवडणुकांची गरज काय उरणार? निवडणुका कशाला घ्यायचा? असा धडधडीत सवाल सध्या जनता विचारू लागलीये. कधी नव्हे गेल्या महाराष्ट्राच्या 80 वर्षाच्या राजकारणातून अशा प्रकारचे दिवस महाराष्ट्रावर आलेत. आणि ते भाजपने आणल्याचा थेट आरोप शिवसेनेनं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेच्या इतिहासामध्ये मी 80 वर्षापासून गेल्या पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे राजकारण कधी झालं नाही की मतदार विकत घ्यायचे, परंतु उमेदवारच विकत घेऊन जर निवडणुका बिनविरोध होत असतील तर आता करायचे काय? लोकांनी मतदान करायचे की नाही? लोकांचा, मतदारांचा अधिकारच हिरावून घेतला जात असेल तर देशात, राज्यात लोकशाही जिवंत आहे का? असा सणसणीत सवाल विचारला जातोय. कारण काय? नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रामध्ये? मित्रांनो, आपण पाहिले की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षातील मनसे असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर पक्षातील उमेदवारांना थेट विकत घेऊन त्या ठिकाणी आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची सध्या नवीन कल्पना आणली आहे. अशा प्रकारचं राजकारण कधीच राज्यात झालं नव्हतं. एखाद्या पक्षाच्या चिन्हाचा उमेदवार विकत घ्यायचा आणि त्या उमेदवाराच्या विरोधात असलेले सगळेच उमेदवार विकत घेऊन आपला उमेदवार बिनविरोध आणायचा, अशी नवीन कल्पना भाजपने लावली आणि शिवसेनेकडे लावल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईत केलाय. अशा प्रकारचे खालच्या पातळीवरचे राजकारण महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही आणि त्यांना लोक देखील कसे काय समजावून घेऊ शकतात, असा सणसणीत सवाल केला आहे. उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की या विरोधात काही लोक न्यायालयात जात आहेत. न्यायालय तरी कुठे राहिलंय? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे ही सगळीच जनता आता जनतेच्या मनाच्या हातात, जनतेच्या हातात ही निवडणूक द्या, तेव्हा महाराष्ट्र काय करेल हे भाजपला समजेल, असा सणसणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कारण की भाजपचे कल्याण डोंबिवलीमध्ये 20 नगरसेवक, शिंदे गटाचे 40 नगरसेवक, 6 नगरसेवक कल्याण मंडळामध्ये, इकडे ठाण्यात 6 नगरसेवक, इतरत्र अनेक, जवळजवळ 60 ते 70 नगरसेवक बिनविरोध येणे म्हणजे महाराष्ट्राला लोकशाहीच्या नाही तर हुकुमशाहीच्या खाईत अडकल्यासारखे असल्याचा आरोप केला गेलाय. सामान्य जनता यावरती काहीच बोलायला तयार नाही, कारण ही जनता बघते विकत घेतलं जातंय. मात्र निवडणूक आयोगाने सगळ्यात मोठी कारवाई करण्याचे ठरवले आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व खळबळ उडाल्यानंतर महायुतीचे 65 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा भाजपने शिवसेनेकडून केला जात आहे. तरीही सामाजिक कार्यकर्ता आणि विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला लोकशाहीची हत्या ठरवत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. मोठा दबाव हा मतदारांना घटनात्मक अधिकार असताना तो डावलून विजयी घोषित कसा केला जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित होत आहे. निवडणूक नियमानुसार जर एखाद्या प्रभागात केवळ एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध विजयी घोषित केले जाते. मात्र या प्रक्रियेत ईव्हीएम मशीनवरील नोटा या पर्यायाचा विचार केला जात नाही.
म्हणून सध्या या सगळ्यांच्या पर्यायाच्या विरोधात जर मतदारांना एका उमेदवाराला नाकारायचे असेल तर त्यांच्याकडे नोटाचा पर्याय असायला हवा. जर नोटाला मिळालेली मते उमेदवारपेक्षा जास्त असतील तर निवडणूक रद्द करून पुन्हा घेणे बंधनकारक असावे, अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये जेवढे जेवढे उमेदवार निवडून आले त्यांच्यावरती 6 वर्षांची बंदी का घालू नये, असा देखील सवाल यांनी केला आहे. त्यामुळे जेवढे भाजपचे उमेदवार, जेवढे शिंदगडाची उमेदवार निवडून आले त्यांच्यावर 6 वर्षांची बंदी घालावी, असा थेट निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या असून शिंदे गट देखील आता पूर्णपणे गॅसवर असल्याचं दिसतंय. मुंबई महानगरपालिकेचे बिगुल इकडे वाजत असताना मुंबईतून मात्र उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळतंय. 2 जागेवरती उद्धव ठाकरे आणि मनसेचे उमेदवार विजयी होताना दिसतायत. म्हणून मित्रांनो, या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले किंवा ज्यांनी अशा नेत्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावले आहे, जे निवडून आल्याची घोषणा करतात, त्यांच्यावरती 6 वर्षांची बंदी निवडणूक आयोग घालेल का, असा प्रश्न ठाकरे बंधूंनी थेट निवडणूक आयोगाला विचारला आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये यावरती थेट लढाई सुरू होईल. या लढाईमध्ये कोण जिंकेल, कोण हरेल ते लवकरच समजेल. मात्र सध्या तरी मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी या सगळ्यांना कोंडीत पकडत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे संदेश दिले आहेत. आगामी काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्रात लोकशाही राहील का, जिवंत राहील का, असा प्रश्न विचारला जात असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर उद्धव ठाकरेंनी आपणाला मतदान करावं, मनसेला शिवसेना मुंबईत मतदान का करावं, यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामुळे आगामी काळात मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी कल्पना ठाकरेंनी मांडली. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांना 6 वर्ष बंदी घालावी, ज्यांनी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केलं आहे. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटते? नक्कीच आपल्यावरती प्रतिक्रिया द्या. उद्धव ठाकरे यांचा हा अंदाज आपणास कसा वाटला? प्रतिक्रिया द्या.